इयत्ता 12वी अकाउंटन्सीचे विद्यार्थी. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मधलं एक महत्त्वाचा भाग म्हणजेच बॅलन्स शीट कशा पद्धतीने बनवायचं तो पाहणार आहोत. सो बॅलन्स शीट बनवताना सगळ्यात वरती लिहायचं टायटल, की ज्या फर्मचं नाव आहे त्या फर्मचं नाव लिहायचं, नेम ऑफ द पार्टनरशिप फर्म. त्यानंतर लिहायचं बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2000, जे काही वर्ष असेल ते. त्यानंतर बॅलन्स शीटला आपल्याला माहिती आहे दोन भाग असतात, लायबिलिटी आणि असेट. लायबिलिटी साईड पाहूयात कशा पद्धतीने असते. सो व्हेरी फर्स्ट टाइम यू विल बी रायटिंग कॅपिटल अकाउंट, ज्या काही पार्टनरची नावं असतील ती लिहावी लागतील. क्रेडिट बॅलन्स, त्यानंतर करंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स ए आणि बी, सपोज जर पार्टनरची नावं ए बी असतील तर. त्यानंतर क्रेडिटर्स, ज्यांना आपण पैसे देणं लागतो, बँक ओव्हरड्राफ्ट, ज्यांच्याकडून आपण लोन घेतलेलं आहे टेम्पररीली, लोन टेकन, कोणाकडून लोन घेतलं जाऊ शकतं, तर ते लोन टेकन इज अ लायबिलिटी ऑफ द फर्म दॅट विल बी शोन ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बिल्स पेबल, बिलाचे पैसे देणं बाकी आहे. इन्कम रिसिव्ह इन ॲडव्हान्स, सपोज जर एखाद्याकडून रेंट रिसिव्ह झालं असेल ॲडव्हान्समध्ये तर ते आपण लायबिलिटी दाखवणार आहे, रेंट रिसिव्ह इन ॲडव्हान्स. ठीक आहे, दीज आर ऑल लायबिलिटीज. पुढच्या लाईनवर पण, पुढच्या स्लाईडवर सुद्धा तुम्हाला बॅलन्स शीट लायबिलिटी मधले काय आयटम दिसत आहेत पहा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड असं त्याला म्हणतो आपण. असे खर्च किती देणं बाकी आहे, दिलेले नाहीत. ठीक आहे, सो दॅट विल बी आउटस्टँडिंग लायबिलिटी. म्हणजे वेजेस, रेंट पेड, रेंट पेएबल, सॅलरी पेएबल, ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस पेएबल, आणि सगळ्यात शेवटी दिलं रिझर्व्ह फंड, यालाच आपण जनरल रिझर्व्ह सुद्धा म्हणतो. So these are the all variety of liabilities which we come across in a final account. ठीक आहे. सो लायबिलिटी मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जो भाग आहे तो काय आहे लक्षात घ्या. तो आहे एक्सपेन्सेस पेएबल, एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. ठीक आहे. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे वेजेस आउटस्टँडिंग, रेंट आउटस्टँडिंग, सॅलरी आउटस्टँडिंग, ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्स आउटस्टँडिंग. अजून एक असतं मेडिकल बिल आउटस्टँडिंग, असंही असू शकतं. या व्यतिरिक्तही कुठलाही खर्च आउटस्टँडिंग असणं शक्य आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पाहूयात आपण काय असतं बॅलन्स शीटमध्ये. ते असतं बॅलन्स शीटमध्ये असेट. ठीक आहे, असेट साईडमध्ये व्हरायटी ऑफ द असेट जे ते शो केले जातात. त्यातमध्ये आहे लँड अँड बिल्डिंग, जमीन आणि त्यामधली वरील इमारत. फ्री होल्ड प्रिमायसेस म्हणजे जागा. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरी बिल्डिंग आणि मशिनरी त्यामधली. त्यानंतर फर्निचर अँड फिक्स्चर. गुडविल, तुम्हाला माहिती आहे गुडविल काय असतं ते, नावलौकिक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. सो मोटर व्हेकल्स, ट्रेडमार्क हे इनटँजिबल असेल हे ट्रेडमार्क. ठीक आहे. सो इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट खूप ठिकाणी करतात आजकाल लोक. बिल्स रिसिवेबल, बिलाचे पैसे येणं बाकी आहे. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, याची एक विशेष ॲडजस्टमेंट असते आपल्याकडे गणितामध्ये. इन्शुरन्सचे पैसे येणं बाकी आहे. कधी होतं ते, जनरली इन केस ऑफ फायर इन्शुरन्स जर काढला असेल तर, किंवा लॉस बाय थेफ्ट पासून जर प्रॉपर्टीचं नुकसान झालं असेल आणि इन्शुरन्स क्लेम दाखल केला असेल तर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल असतं, तर ते दाखवणार आहे असेट साईडमध्ये. त्यानंतर आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. याला 4 ॲडजस्टमेंट आहेत पी एफच्या आपल्या अख्ख्या फायनल अकाउंटमध्ये. त्यातली एक ॲडजस्टमेंट इथे दिसते, पी एफ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स शीटच्या असेटमध्ये पुढचा आयटम पहा काय दिलाय, कॅश इन हँड. ठीक आहे, हातातली रोख शिल्लक. स्टॉक ऑफ स्टेशनरी, तुमच्याकडे स्टेशनरीचा काही स्टॉक पडू नये, तर दॅट इज ऑल्सो ना असेट ऑफ द बिझनेस. त्यानंतर कॅशर बँक, बँकेमधली शिल्लक. ठीक आहे, बँकेमधलं शिल्लक म्हणजे डेबिट बॅलन्स इन द कॅश बँक अकाउंट. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स. डेटर्स, डेटर्सला खूप ॲडजस्टमेंट असतात फायनल अकाउंटमध्ये. त्यानंतर आहे लूज टूल्स, पेटंट. त्यानंतर लोन गिवन. लोन गिवन मीन्स लोन प्रोव्हाइडेड बाय द बिझनेसमन टू द अदर. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, प्रीपेड एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. ठीक आहे. अँड लास्टली इन्कम रिसिवेबल, एखाद्याकडून आपल्याला उत्पन्न येणं बाकी असेल तर ते कुठे दिसतं, इन्कम रिसिवेबल म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसतं. समटाइम देर मे बी अ केस वेअर द पार्टनर्स करंट अकाउंट मे बी हॅव्हिंग डेबिट बॅलन्स. जर पार्टनर्स करंट अकाउंट दिलं असेल गणितामध्ये ट्रायल बॅलन्समध्ये, आणि त्याला जर डेबिट बॅलन्स असेल तर तुम्ही कुठे दाखवणार आहात, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सो इन जनरल अशा पद्धतीचं एक बॅलन्स शीट मधले जे आयटम्स आहेत ते तुम्हाला फायनल अकाउंटमध्ये पेपरला येऊ शकतात. विशेषतः बॅलन्स शीटमधल्या असेट्समध्ये जे जे काही मेनली फिक्स असेट आहेत त्यामध्ये डिप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट येते, ती काळजीपूर्वक करावी लागते आपल्याला पेपरच्या वेळेस.
तर आपण तिन्ही गोष्टी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट व्यवस्थितपणे रिव्हिजन करा. पुढचा सत्र जो असणार आहे, एक 2-3 लेक्चर होतील, पण ते होतील फायनल अकाउंटमधल्या ॲडजस्टमेंटमध्ये वरचे ॲडजस्टमेंट पेपरच्या ती खूप महत्त्वाचे असतात, ते आपण समजून घेऊयात वन बाय वन.